विद्यार्थी मित्रांनो, आता कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आपण फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल बघत आहे। कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आपण शिकणार आहोत सगळ्यात सुरुवातीला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स। तर व्हॅल्युएशन ऑफ शेअरचं एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावा। तर बघा, हे जे एक्झाम्पल आहे फर्स्ट नंबरचं जे एक्झाम्पल आहे आपण ते शिकणार आहे। तर तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घ्यावा। बघा, स्क्रीनशॉट काढला असेल, त्याचे ॲडजस्टमेंट सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे, तर संपूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्यावा। म्हणजे मी एक्झाम्पल तुम्हाला शिकवेल आणि तुम्ही बरोबर बघावा तो। बघा, काढलेला असेल आता। तर विद्यार्थी मित्रांनो, परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर कॉर्पोरेट अकाउंट, आता हे जे अकाउंट आहे तर एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला जे गणित दाखवलेलं आहे सध्या, एक्झाम्पल नंबर 1 फर्स्ट हे जे दिलेलं आहे, तर आपण सगळ्यात पहिले बघूया की इंटरन्सी व्हॅल्युएशन ऑफ टेक इनटू म्हटलेलं आहे। तर फाइंड आउट द इंटरन्सी व्हॅल्युएशन म्हणजेच तुम्हाला खाली दिलेलं आहे, तुम्ही बघून घ्या। तर इंटरन्सी व्हॅल्यू मेथड म्हणजेच नेट ॲसेट मेथड। कोणती मेथड? नेट ॲसेट मेथड। नेट ॲसेट मेथड सुद्धा म्हणतात, इंटरन्सी मेथडला नेट ॲसेट सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवायचं। आणि बघा की हे गणित एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेलं आहे मी। तर इन द बुक्स ऑफ लायरा कंपनी लिमिटेड, त्याचं हेडिंग घ्यायचं, टायटल लिहून घ्यायचं त्याला, आणि त्यानंतर इंटरन्सी मेथड किंवा नेट ॲसेट मेथड त्याला खालीच दाखवायचं। आणि फॉर द इयर एंडिंग जे काही दिलेलं असेल ते दाखवा तुम्ही। फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2002 खाली ब्रॅकेट आखणी करायची या पद्धती, पर्टिक्युलर अमाऊंट आणि पर्टिक्युलर अमाऊंट या पद्धतीची तुम्हाला आखणी करावी लागते। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देत जा, म्हणजे अकाउंट खूप कठीण आहे असं नाही, केलं तर खूप सोपी आहे। तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगतो की व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये काहीच नाही करावं लागत, असेटमधून लॅबिलिटी मायनस करावं लागते। असेटमधून लॅबिलिटी काय करावं लागते? मायनस। तर असेट घेत असताना तुम्हाला असेट ही ॲडजस्टमध्ये अगर दिलेली असेल तर ती अमाऊंट घ्यायची। अगर मार्केटची व्हॅल्यू दिलेली असेल, इथं तुम्हाला अगर मार्केटची व्हॅल्यू दिलेली असेल विद्यार्थी मित्रांनो, ही लँड अँड बिल्डिंग मार्केट व्हॅल्यू अगर दिलेली असेल तर ती अमाऊंट घ्यायची। प्लांट अँड मशिनरी 1 लाख ही अमाऊंट तुम्हाला घ्यावी लागेल। ट्रेडमार्क्स ही अमाऊंट तुम्हाला आपको लेनी पडेगी, देख लो। तर लँड अँड बिल्डिंग आपल्याला वरती तिथं दिलेली आहे, तुम्ही 75,000 अमाऊंटच्या कॉलमला दिलेली आहे 75,000, मार्केट व्हॅल्यू आतमध्ये दिलेली आहे त्यांनी 1,50,000। तुम्ही आता स्क्रीनशॉट काढलेला असेल ते बुकलेट ते एक्झाम्पलचा, तुम्ही ते बघू शकता आणि एक्झाम्पल करू शकता। इथे लिहायचं आहे 1,50,000। त्यानंतर प्लांट अँड मशिनरी सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे 1 लाख, म्हणजे मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे, ॲडजस्टमध्ये नाही दिलेली। ट्रेडमार्कचं काय सांगितलं त्यांनी? ट्रेडमार्कची सुद्धा मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे 8,000, तर ट्रेडमार्कची मार्केट व्हॅल्यू दाखवायची आहे तुम्हाला 8,000। स्टॉकची मार्केट व्हॅल्यू किंवा ॲडजस्टमध्ये काहीच नाही दिलेली, त्यामुळे डायरेक्ट दाखवायची। हा जो स्टॉक दिलेला, हा स्टॉकची व्हॅल्यू 1 लाख रुपीज, मग स्टॉकची व्हॅल्यू 1 लाख रुपीज। आता त्यानंतर दिलेला डेटर्स म्हणजे ज्या व्यक्तींना आपण माल विकलेला असेल, ते व्यक्ती म्हणजे कोणत्या व्यक्ती? ते व्यक्ती कोण असतात? आपल्यासाठी सेलर असतात, म्हणजे त्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसा मिळतो। काय होतो? मिळतो। मी तुम्हाला ही वस्तू सेल केली तर तुम्ही मला काय देसान? पैसे देसान। काय देसान? पैसे। तर माझ्यासाठी तुम्ही डेटर्स आहे, माझ्यासाठी तुम्ही काय झाले? डेटर्स। तर डेटर्स तुम्ही माझे पैसे, लोक पैसे काय करतात? बुडवू बी शकतात। तर वर्षभरामध्ये त्या व्यक्तीने हिशोब लावला की डेटर्स दिलेल्या त्या व्यक्तीचे त्यांना 45,000 हे डेटर्स आहे दिलेले 45,000। आणि बॅड डेटचा अर्थ असतो बुडालेले पैसे, किंवा त्याचा अंदाज लागत असेल तर लोकांनी त्या व्यक्तीचे अमाऊंट 2,000 ही बुडीत खात्यामध्ये आहे, तर याला बॅड डेट्स असं म्हणतात। तर मग ती आज आपली असेट झाली का? नाही, पूर्ण टोटल असेट आहे, परंतु त्यामधले पैसे काय झाले? आपले काहीतरी बुडाले, म्हणजे लोकांनी दिले नाही, आपको दिए नहीं ना। तो ये पैसा क्या हुआ आपका? बुडीत खात्यामध्ये तो झालेला, म्हणजे 45,000 मधून 2,000 मायनस करा, इथे राहतील तुमचे 52,000। आता इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट त्यांनी वरती दिलेली आहे तुम्हाला 20,000 आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये दाखवलेली आहे 16,000। किती दाखवली त्यांनी? 16,000। बघून घ्या, इन्व्हेस्टमेंट दिलेला 20,000 आणि इन्व्हेस्टमेंट 16,000। इथे इन्व्हेस्टमेंट आपण लिहायची आहे, ॲडजस्टमेंटची अमाऊंट घेऊ
16,000 16,000 आणि कॅश ॲट बँक दिलेलं आपल्याला त्यांनी 20,000. किती आहे? 20,000. आता या सगळ्यांची तुम्हाला करावं लागते ॲडिशनल. या सगळ्यांची तुम्हाला काय करावं लागते? ॲडिशनल. मग ॲडिशनल करताना ती जी ॲडिशनल आहे ती ॲडिशनल टोटल तुम्हाला ॲडिशनल येणार आहे 4,46,000. 4,46,000 म्हणजे यांची ॲडिशनल इथं दाखवायची. या पूर्ण जी काय करायची बेरीज प्लस काय करायचं त्यांची बेरीज म्हणजे काय करायचं त्यांची प्लस करायचं. मग त्यांची ॲडिशनल केली म्हणजे 4,46,000. आता त्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटी. तर एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये म्हणजे तुम्ही शिकलेले असाल. आता बीकॉम 4 सेम चालू आहे तुमचं 12ला, त्यानंतर फर्स्ट इयरला आणि थर्ड सेमला म्हणजे फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेमला सुद्धा जे त्या फायनल अकाउंटमध्ये अदर लायबिलिटीचे जे पद असतील ते पद घ्यावं लागतात तुम्हाला. कशामध्ये? अदर लायबिलिटीमध्ये. तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये शिकले असाल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 10 पद आणि असेटला सुद्धा 10 पद. तर तुम्हाला ते जे लायबिलिटीचे पद दिलेले आहेत ते पद इथं घ्यावं लागतात. म्हणजे इथं एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये जसं आपण आता इथं असेटमध्ये संपूर्ण पद घेतलेले आहेत, फक्त प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस काय सोडून दिलं. तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कधीच घ्यायचं नाही. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स काढायचं असेल तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची अमाऊंट कधीच घ्यायची नाही. बघा आता त्यानंतर क्रेडिटर्स किती दिलेला आहे तुम्हाला? क्रेडिटर बघायचं वरती. क्रेडिटर आहे 50,000. हे क्रेडिटर आहे 50,000. हा, तर क्रेडिटर मध्ये एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. म्हणजे क्रेडिटर हे 50,000. त्यानंतर इंटरन्सी खाली ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट पेबल ऑन क्रेडिटर, इंटरेस्ट पेबल ऑन क्रेडिटर्स आहे की नाही ऍडजस्टमेंट. तुम्ही बघून घ्या. हा, तुम्ही आता मी सुरुवातीलाच तुम्हाला एक्झाम्पल दाखवले. हे प्लस करा म्हणजेच किती येणार आहे ते 51,000. त्यानंतर आपल्याला वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट सुद्धा दिलेलं आहे. वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट सुद्धा येणार आहे. वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट 50,000. बघा मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाचून दाखवतो की वरते इक्विटी शेअर दिलेला आपल्या 20,000 शेअर्स ऑफ रुपी 10:2 लाख ते सुद्धा येणार नाही अदर लायबिलिटीमध्ये. जनरल रिझर्व येत नाही. जनरल रिझर्व सुद्धा येणार नाही. त्यानंतर दिलेला आहे तुम्हाला प्रॉफिट लॉस अकाउंट. काय दिलेला आहे तुम्हाला? प्रॉफिट लॉस अकाउंट. ते सुद्धा येणार नाही. प्रॉफिट लॉस अकाउंट सुद्धा येणार नाही. यामध्ये फक्त क्रेडिटर, वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट वगैरे असेल तर ते दाखवून देणे. मग आता यांची जी ॲडिशनल आहे ती ॲडिशनल म्हणजे ही प्लस करायचं इथं 1,01,100. आता हे काय करायचं? असेटमधून ही लॅबिलिटी मायनस करायची. असेटमधून लॅबिलिटी काय करतात? मायनस करतात. असेटमधून लॅबिलिटी काय करतात? मायनस. म्हणजेच ती येणार आहे तुमची हे 1 लाख टोटल असेट लॅबिलिटी. हे इथंही दाखवलंच चालते खाली कारण की आपण नाव दिलेलं आहे इथं 1,01,000. हा बघा. त्यानंतर यांची मायनस करा. आता ते काय करत असतात? मायनस. मग मायनस केल्यावर किती येणार आहे? ती 3,45,000. 3,45,000 म्हणजेच हे आलेलं आहे तुमचं. बघा टोटल नेट असेट. बघा असेट मधून आपण एक्सटर्नल लायबिलिटी काय केली? मायनस. टोटल असेट मधून एक्सटर्नल लायबिलिटी काय केली आपण? मायनस आहे ना. असेट मधून लायबिलिटी मायनस हे आलं आपलं टोटल असेट. आता त्याचा फॉर्म्युला काढावा लागते. इश्यू ऑफ शेअर शिकलेले असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्याची 10 किंमत होती. म्हणजे शेअर मार्केटमध्ये किंमत असते कोणत्याही वस्तूची दिलेली किंमत असते 20 रुपीज, 10 रुपीज, 10 रुपीज. ही मेथड जी असते मार्केटला शेअर्स विक्रीला काढतात ते कोणत्या पद्धतीने काढत असतात? तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट नेट असेट मेथड. नेट असेट किती आलेली आहे आपली? नेट असेट 3,45,000. हे 3,45,000. हे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळत राहतील. बघा आणि ते दिलेलं आहे बेलचं बटन ते दाबा म्हणजे नोटिफिकेशन नेहमीकरिता येत राहणार. त्यानंतर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कोणते असतात? तर पहा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे मी वाचून दाखवतो 20,000 शेअर्स ऑफ रुपी 10 each and 2 lakhs. म्हणजे तुमचे 20,000 हे जे दिलेले असतात हे शेअर्स आहेत. हे 20,000 जे शेअर्स आहेत तिथं
बघा हे 20,000 शेअर्स किती रुपयाचा आहे 10 each. एकूण टोटल शेअर्स किती आहे 20,000 आहे आणि 10 रुपीजचा एक अमाऊंट किती येणार 2 lakhs येणार. परंतु 2 lakhs नाही घ्यायचे, त्यांनी नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ कॅपिटल सांगितलं असेल तेव्हा कॅपिटल घ्यावं लागते. परंतु आता नंबर ऑफ शेअर्स आहेत तुमचे 20,000. हा म्हणजेच तुमची नेट असेट जी आहे ती येणार आहे 17.25. हा तर ते 16.25 किंवा 17.25 म्हणजे ते एक इन्क्रीज वगैरे करू शकता तुम्ही. तर बघा 3,45,000 डिवायडेड बाय 20,000 म्हणजे 17.25 व्हॅल्यू आहे नेट असेट मेथड. म्हणजेच तुम्हाला 17 रुपये 25 पैशाचा एक तो शेअरची किंमत राहणार. बघा तुम्ही मला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता. काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. काढला आणि पेपर खूप लवकर आहे तुमचे, तुम्ही अभ्यास करा. नेट असेट एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.